समाजात चांगलं चाललं असेल त्याला चांगलं म्हणाच, त्याबरोबर समाजातील चुकीच्या गोष्टींवर पत्रकारांनी असूड ओढले पाहिजेत. तसेच मुरगुड शहराबरोबरच परिसरातील प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम पत्रकारांनी आपल्या लेखणीतून करावं, असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. मुरगुड शहर पत्रकार संघाच्या पत्रकार भवनला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पत्रकारांच्या स्टिकर्सचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की पत्रकार भवनमुळे पत्रकारांच्या वार्तांकनास बळ मिळणार असून पत्रकारांनी पत्रकारिता निरपेक्ष करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. यावेळी केडीसी बँकेचे संचालक प्रताप भैया माने, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, नगरसेवक बजरंग सोनोले, राजू आमते, डॉक्टर सुनील चौगले, दिगंबर परीट, राजू चव्हाण, ओंकार पोद्दार, सर्जेराव भाट उपस्थित होते. स्वागत सचिव संदीप सूर्यवंशी यांनी केलं. प्रास्ताविक अध्यक्ष महादेव कानकेकर यांनी केलं, तर आभार माजी अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शिंदे यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. मुरगुड शहरामध्ये नवीन आपलं कार्यालय सुरू केलं आणि या निमित्ताने त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो नाही. परंतु त्याची आठवण ठेवून ज्याने ज्यांनी मदत केली आहे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज ह्या पत्रकार संघाने आम्हाला बोलावलं आणि आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली. आमच्याबरोबर आज रणजितसिंह पाटलांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे आलेले शाहू समाज प्रमुख समरजित आले, कोल्हापूर जिल्हा मंत्री बँकेचे संचालक सन्मान्य रणजित सूर्यवंशी, बजरंग सोनोले, राजू आमते, दिगंबर परीट, डॉक्टर विद्या, आपल्या या शहर संघाचे अध्यक्ष महादेव कानकेकर, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी सचिव आणि सर्व आपण पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आज आपण मुरगुड शहर पत्रकार संघाला भेट देण्याचा योग आज मला आलेला आहे. आणि खरोखरच ग्रामीण भागामध्ये एक अतिशय चांगलं सगळ्या पत्रकारांनी मिळून या नगरपालिकेच्या या गाड्यामध्ये एक सुसज्ज असे कार्यालय उभं केलेलं आहे. आणि या निमित्ताने तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि आपण पत्रकारिता अशी करा की समाजाचे चांगले प्रश्न तर विसरून टाकाच, तर समाजामध्ये जे चुकीचं चाललं आहे त्याला सुद्धा आपले असूड आपण ओढले पाहिजे. परंतु आपली पत्रकारिता ही निरपेक्ष असावी ही अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आणि आता हे कार्यालय मिळायच्या आधी मला सांगत होतं की आम्ही स्टँडमध्ये बसवतो, स्टँडवर जमत होतो, आम्हाला बसायला जागा नव्हती. आता बसायला एक ठिकाण आपली झाल्यामुळं आता पत्रकारिता आपल्या अतिशय एक जोर येईल, बळ येईल. कारण आपण ते कार्यालयामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं वार्तांकन करू शकाल आणि अनेक प्रश्न चांगले या मुरगुड शहराचे या परिसरातील आपण विषयावर टाकण्यामध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि मनपूर्वक मुरगुड शहर पत्रकार संघाला शुभेच्छा देतो आणि आपल्या जागेतो. जय महाराष्ट्र.